अरे किती पळताय आणि कुठे कुठे पळताय? अगदी सकाळी 7ला उठायचं, 8ला टिफिन बनवायचा, 9ला ऑफिसला जायचं, दुपारी जेवण करायचं 12ला आणि रात्री 9-10 वाजता यायचं, परत जेवण करायचं आणि झोपायचं. आणि किती दिवस पळणार आहे हे असं घड्याळच्या काट्याबरोबर, आधी वेल्थसाठी आणि मग नंतर हेल्थसाठी. तर मी तुम्हाला एक घड्याळ फॉलो करायला सांगेल. दॅट इज नॉट माय क्लॉक, इट इज नॅचरल क्लॉक. म्हणजेच काय, बायोलॉजिकल क्लॉक जे तुमच्या आत घड्याळ आहे ते घड्याळ नेचरच्या बरोबर तुम्हाला रिदम मध्ये चालायचंय. आणि ते कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे क्लॉक कोण कोण फॉलो करतं हे माहितीये का तुम्हाला? अगदी झाडं, पानं, फुलं, पक्षी हे सगळेजण हे क्लॉक फॉलो करतात. ॲटम्स, मॉलिक्युल्स, अर्थ, मून, सन. मग मनुष्य का नाही फॉलो करत? मॉडर्नायझेशनच्या नावाखाली तो या नॅचरल क्लॉक मधनं डिस्कार्ड झालाय. सो तेच क्लॉक मी आज तुम्हाला सांगणार आहे. काय आहे ते क्लॉक? त्यालाच सर्कॅडियन रिदम असे म्हणतात. ऍक्च्युली याच्यावर रिसर्च करून अगदी काही सायंटिस्टला नोबेल मिळालंय. आणि याच्यासाठी खूप काही अभ्यास करण्याचा किंवा खूप काही प्रॅक्टिस करण्याची गरज नाही आहे. हे आपल्या DNA मध्ये सेव्ह आहे. कारण जसं मी म्हटलं आहे की अगदी प्लांट, युनिवर्स हे फॉलो करतं, तर आपण हे करू शकतो. तर हे काय आहे? तर आपल्या ब्रेन मध्ये एक पिनियल ग्रंथी असते जी लाईट आणि डार्कच्या रिफ्लेक्सनुसार काम करते आणि आपल्या बॉडीच्या बायोलॉजिकल क्लॉक बनवते. मग ती पिनियल ग्रंथी कशी काम करते? तर ऍक्च्युली पिनियल ग्रंथीमध्ये 2 हार्मोन सिक्रेट होतात. एक म्हणजे मेलॅटोनिन आणि एक म्हणजे सेरोटोनिन. जेव्हा सनराईज होतो, लाईटमुळे सेरोटोनिन जास्त सिक्रेट होतं आणि मग तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी लागणारी एनर्जी आपल्याला मिळते. आपण अवेकफुल राहतो, डायजेशन प्रॉपर होते, असे खूप सारे फंक्शन्स ऑर्गन परफॉर्म करतात त्या टायमिंगमध्ये, कारण सेरोटोनिननी त्याला दिलेला तो मेसेज असतो. सेकंड, जेव्हा सन सेट होतो तेव्हा मेलॅटोनिन सिक्रेशन चालू होतं, ज्यामुळे आपल्याला झोप येते. आणि या झोपेच्या अवस्थेत मग पुन्हा काही ऑर्गन्सला सिग्नल जातो आणि त्यावेळेस ते त्यांचं रुटीन कॅरी करतात. फॉर एक्झाम्पल, गॉल ब्लॅडर आणि लिव्हर हे रात्री 11 ते 2 मध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम करतं आणि डिटॉक्स करतं बॉडी आणि डायजेशन प्रॉपर करतं. याच वेळेस आपण जर जागे राहू तर काय होणार? डायजेशन होणारच नाही. हेच आहे सायकॅट्रिक रिदम आपण ज्याला म्हणतो, बायोलॉजिकल क्लॉक, की हे बॉडीने स्वतः बनवलेलं एक सिस्टीम आहे. सो आपल्याला त्याला इंटरप्ट करायचं नाही. आज आपण जे पण काही रुटीन फॉलो करतोय त्याच्यामुळे हे क्लॉक इंटरप्ट होतंय आणि त्यामुळेच तुमची हेल्थ बिघडते. दिस इज द बेसिक रिझन ऑफ डिसीज. आणि जर आपण हेच जर काढून टाकलं तर तुम्हाला बाकी काही गोष्टी करण्याची गरजच पडणार नाहीये. आता साध्या सोप्या शब्दात सांगायचं की सूर्याबरोबर उठायचंय आणि सूर्याबरोबर झोपायचंय. सूर्याला फॉलो करायचंय म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय तुम्ही नोटीस केलं का? हे अगदी पक्षाला माहितीये, प्राण्यांना माहितीये, फुलाला पण माहितीये. सूर्य उगवत्याच्या वेळेस सगळे पक्षी बाहेर पडतात आणि मावळतीच्या वेळेस घरट्यामध्ये परत येतात. फुल पण बघा, सकाळी उमलतं आणि संध्याकाळी मिटून जातं. तर हे आपल्याला सांगायची वेळ येतेय. आय एम नॉट मीनिंग दॅट की आपल्याला हे सगळं माहित आहे, आपल्या DNA मध्ये हे स्टोअर आहे, आपल्या जेनेटिक्सला ह्या सगळ्या गोष्टींची सवय आहे. फक्त मला तुम्हाला त्याची आठवण करून द्यायची आहे आणि थोडंसं करेक्ट करायचंय. मला माहिती आहे आपल्या मागे बिझी शेड्यूल आहे, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, पण आजारी पडून या सगळ्या मागे वेळ खर्च करण्यापेक्षा ही छोटीशी गोष्ट आपण फॉलो करू शकतो. तर काय, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपल्याला उठायचंय आणि सूर्य जेव्हा मावळतो तोपर्यंत आपल्या दिनचर्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय, जसं सूर्याचा अग्नी वाढत वाढत जातो तसं आपला जठर अग्नी पण त्यावर डिपेंड असतो. सो सकाळी 8-9 वाजता एक लाईट ब्रेकफास्ट, जेव्हा 12-1 वाजता सूर्य अगदी तीव्र असतो तेव्हा जठर अग्नी पण तीव्र असतो, मग तुम्ही थोडंसं हेवी फूड खाऊ शकता. आणि संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतीला येतो तेव्हा आपण जठर अग्नी थोडासा कमी असतो, या टायमिंग मध्ये तुम्ही थोडंसं लाईट डिनर घेऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची दिनचर्या फॉलो केली तर तुम्ही हेल्दी डेफिनेटली राहू शकता. तर मग आता घड्याळाच्या मागे पळणं बंद करा. बघा ना, साधा डान्स करायचा झाला तरी विदाऊट रिदम होईल का? नाही. तर फक्त नेचरच्या रिदम बरोबर डान्स करा. इतकं सोपं आहे हे. याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला माहितीये का? आपण खूप अननेसेसरी मेडिकेशन्स घेतो, खूप सारे वॅक्सिन्स घेतलेत आपण प्रिव्हेन्शनच्या नावाखाली, खूप सारा हायब्रिड फूड खातोय आणि याच्यामुळे काय होतंय,
अगदी वयाच्या 25शीला पण हार्ट अटॅक, आपण कुणाला ब्रेन स्ट्रोक झाला, पॅरालिसिस झाला, तर अशा अकाली मृत्यूपासनं तुम्ही टळू शकता. खरं सांगते मी, इतकं महत्वाचं आहे हे रिदम फॉलो करणं की सडन डेथ पासनं तुम्हाला हे वाचवू शकतं. दॅट्स इट.